मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण सुंदर असा एपिसोड पाहणार आहोत। प्रेक्षकांनो, इथे अर्जुनला सायलीला प्रपोज करायचं असतं। सायलीला त्याच्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगायच्या असतात आणि म्हणूनच तो इथे सर्व प्रयत्न करताना आपल्याला पाहायला दिसत आहे। जसं की आपण आता पाहत आहोत की सायलीला एका अननोन नंबरवरून फोन आलेला असतो आणि तो अर्जुन शोधत असतो। अर्जुनने तिच्या मोबाईलमधून तो नंबर काढून घेऊन त्या नंबरवर फोन केल्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की तो फोन इथे प्रतिमा आत्याचा आहे आणि तो फोन इथे प्रतिमा आत्याचा असल्या कारणाने अर्जुनला असं वाटतं की मी सायलीवरती संशय घेत होतो का। आणि हीच गोष्ट मी माती खाल्ली म्हणून तो चैतन्याला सांगतो। चैतन्य म्हणतो, तू नेहमीच माती खातोस, मग यावेळी पण खाल्लीस का। तेव्हा आता तो म्हणत असतो, काय मी नेहमी माती खातो, कधी माती खाल्ली होती असं प्लीज तू मला म्हणू नकोस, असं इथे तो त्याला म्हणत असतो। आणि मला सायलीला प्रपोज करायचं आहे, मला त्यांच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करायचं आहे, त्यामुळे इथे तू माझी मदत करणार नाहीयेस का, असं इथे तो बोलत असतो। आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जो काही चैतन्य आहे तो अर्जुनला इथे मदत करणार असतो आणि मदत करण्यासाठी आता इथे त्या दोघांनी मिळून एक प्लॅन बनवलेला असतो। आणि तो प्लॅन म्हणजेच की इथे आता सायलीला लव्ह लेटर लिहून द्यायचं आणि सायलीला लव्ह लेटर लिहून देण्यासाठी इथे चैतन्य त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घेत असतो। तर आता खाली प्रतिमा त्याने जेव्हा पूर्णाईला फोन केलेला असतो आणि पूर्णाईला फोन केल्याच्यानंतर त्यांनी असं इथे सांगितलेलं असतं की तू कल्पना तर इथे घरी नाहीये, पण इथे आता प्रतिमा तू आता आम्हाला इथे भेटायला येऊ शकतेस आणि आमची अशी इच्छा आहे की तू आम्हाला नक्कीच भेटायला यावंस, असं म्हणूनच ते आता इथे प्रतिमाला भेटण्यासाठी बोलवत असतात। आणि प्रतिमाला भेटायला बोलवल्याच्या नंतर प्रतिमा लगेचच तिच्यासोबत तन्वीसुद्धा आलेली असते, तन्वी म्हणजे आपली प्रिया। आणि ते सर्वजण इथे आल्याच्या नंतर मात्र जेव्हा आता इथे अस्मिता आणि त्यासोबतच प्रिया ह्या दोघीसुद्धा इथे बोलत असतात आणि आता ह्या दोघीसुद्धा आता इथे बोलायला आलेले असताना मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इथे ह्या दोघी तर गप्पा मारत असतात आणि गप्पा मारता मारता आता यांच्याकडे सायली आणि जे काही अर्जुन आहे त्यांचा विषय निघतो। म्हणजे आता इथे जी काही आपली सायली आहे ती बाहेर का गेली होती आणि त्यासोबतच बाहेर जाण्याचं कारण नेमकं काय होतं, ह्या सर्व काही गोष्टी आता इथे सुरू असतात। आणि ह्या सर्व काही गोष्टी आता इथे सुरू असताना मात्र प्रेक्षकांनो जेव्हा आता ही गोष्ट इथे विचारण्यात येते, जसं की आपण पाहत आहोत जेव्हा आता इथे जो काही आपला अर्जुन आहे तो आता अर्जुन आणि सायली कशासाठी बाहेर गेल्या होतात असं अस्मिता तिला विचारत असते। आणि अस्मिताने तिला आता इथे ह्या सर्व गोष्टी विचारल्याच्या नंतर म्हणजे काही प्रिया आहे ती म्हणत असते, नाही गो, मला तर माहिती नाही ते सर्वजण बाहेर का आणि कशासाठी गेले होते, मी तर काहीच त्यांना माहिती नव्हतं की ते कुठे गेलेत म्हणून, पण हिला तर माहिती होतं। तेव्हा आता इथे अस्मिता बोलत असते, पण एक गोष्ट सांगू का तन्वी, खरं तर मला सुद्धा त्या कॅफेला जायची खूपच जास्त इच्छा आहे, मला असं वाटतंय की त्या कॅफेला मी जावं म्हणून। जेव्हापासून समीर आणि मी इथे एकत्र राहत नाही किंवा समीर एवढे दिवस झालं आला नाही तेव्हापासून माझं त्या कॅफेला इथे जाणंच होत नाही, पण माझी खूपच जास्त इच्छा आहे की त्या कॅफेला जाऊन भेट द्यावे। तर आता प्रेक्षकांनो ह्या सर्व काही गोष्टी ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता इथे जो काही आपला अर्जुन आहे अर्जुन इथे येतो आणि त्याआधीच इथे आता सायली किचनमध्ये काम करत असते आणि सायली किचनमध्ये काम करत असताना मात्र आता इथे जो अर्जुन आहे तो इथे तिच्याशी बोलायला येतो आणि तिच्याशी बोलायला आल्याच्या नंतर आता
तिच्याशी बोलायला आलेला असतो. पण आता तिथे प्रतिमा आणि घरातील इतर सदस्य सुद्धा असतात. आता घरातील इतर सर्व सदस्य असल्या कारणाने त्याला आता तिच्याशी धड नीट बोलता येत नसतं. आणि तिच्याशी नीट बोलता न आल्यामुळे आता जो काही अर्जुन आहे तो त्याच्या खोलीमध्ये जातो. आणि खोलीमध्ये गेल्याच्या नंतर इथे जो काही अर्जुन आहे तो प्रतिमात्याला म्हणत असतो, प्रतिमात्या, खरं तर मला तुझ्याशी खूप काही गोष्टी इथे बोलायच्या आहेत. पण एक गोष्ट सांगू का, आता मला खूप काही इम्पॉर्टंट केसवर काम आहे, त्यामुळे इथे मी तुझ्याशी बोलू शकत नाही. तेव्हा आता इथे जी काही प्रतिमा आहे ती बोलत असते, अर्जुन काहीच हरकत नाही, तू काळजी करू नकोस आणि तुला जे तुझं काम करायचं आहे ते तू करून घे. असं म्हणूनच आता इथे जी काही आपली प्रतिमा आहे ती त्याला खोलीमध्ये जा म्हणून सांगत असते. आणि अर्जुन सुद्धा खोलीमध्ये निघून जातो. आता अर्जुन खोलीमध्ये निघून गेल्याच्या नंतर मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जी काही सायली आहे ती इथे विचार करत असते, मी आता ह्यांच्यासाठी बिस्किटं बनवायला घेते. आणि बिस्किटं म्हणजेच आता इथे जी काही आपली प्रिया आहे ती इथे बोललेली असते, जेव्हा मला इथे जो काही समर आहे त्याने जेव्हा पहिल्या वेळेस मला प्रपोज केलं होतं, तेव्हा प्रपोज केल्याच्या नंतर त्याने मला असं हार्ट शेपचं एक असं काहीतरी गिफ्ट दिलं होतं आणि तेव्हा मला खूप आवडलं होतं असं इथे ती त्याला सांगत असते. आणि तेव्हा ही गोष्ट इथे समजल्याच्या नंतर मात्र आता जी काही सायली आहे ती मनातच खूप खुश होते. आणि मनातच खुश झाल्याच्या नंतर इथे ती बोलत असते, खरं सांगायचं म्हणजे की आता इथे मला सुद्धा असं वाटतंय मी नक्कीच काहीतरी यांना स्पेशल असं गिफ्ट द्यावं, म्हणजेच मी त्याच पद्धतीची बिस्किटं वगैरे बनवू शकते का, असं म्हणूनच आता इथे ती बिस्किटं बनवायला घेत असते. आणि बिस्किटं बनवायला घेतल्याच्या नंतर आता इथे जी काही सायली आहे सायली बिस्किटं बनवायला घेते. आणि बिस्किटं बनवायला घेतल्याच्या नंतर आता जी काही आपली इथे प्रतिमा जी काही पूर्णाई आहे त्या इथे म्हणत असतात, अगदीच बरोबर आहे, हे सर्व काही या पद्धतीने होईल असं मला वाटत होतं. आणि खरंच त्याच पद्धतीने इथे आता सर्व काही होत आहे असं सुद्धा आता इथे ती म्हणत असते. आणि प्रेक्षकांनो, इथे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आता सायलीने एवढे सर्व काही छान छान बिस्किटं बनवलेले असतात आणि एवढे सर्व छान छान बिस्किटं बनवल्याच्या नंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आता इथे ती ही बिस्किटं बनवते आणि बनवल्याच्या नंतर ती अर्जुनला देते, तेव्हा अर्जुन मात्र खूप घाईत असतो. तिने जे काही बिस्किटं बनवलेले आहेत त्या बिस्किटांकडे तो धड नीट पाहतसुद्धा नाही. आणि त्या बिस्किटांकडे न पाहिल्यामुळे आता इथे जी काही सायली आहे तिला मात्र काय करावं ह्याच गोष्टी इथे समजत नसतात, तिला वाईट वाटत असतं. आणि तेव्हा आता मी इथे अर्जुन सरांना कसं म्हणू, कशा गोष्टी समजावून सांगू असं सुद्धा आता इथे तिला वाटत असतं. तर आता प्रेक्षकांनो, इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्याचा भाग खूप सुंदर आणि त्याहूनही तो तेवढाच जास्त रंजक असा होणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण इथे असं पाहणार आहोत की आता जी काही आपली इथे सायली आहे, सायलीला मात्र इथे जो काही अर्जुन आहे तो इथे प्रपोज करायला निघालेला असतो. आणि अर्जुन प्रपोज करायला निघाल्याच्या नंतर मात्र आता इथे त्याने एक लव्ह लेटर लिहिलेलं असतं. आणि त्या लव्ह लेटरवरती आता इथे सायलीचं नाव लिहिलेलं असतं. आणि सायलीचं नाव लिहिल्याच्या नंतर मात्र आता इथे ते लेटर तो सायलीला देत असतो आणि सायलीला विशसुद्धा करायला तो निघालेला असतो. आता जेव्हा ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने होतात तेव्हा मात्र इथे आता जी काही सायली आहे तिथे लेटर वाचत असते. आणि तेव्हा तिला असं वाटत असतं की काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे मी ती लेटर वाचणार आहे आणि तिथे लेटरसुद्धा हातामध्ये घेते. तर आता प्रेक्षकांनो, आता हे पाहणं खूप जास्त रंजक असं असणार आहे की आता इथे जो काही अर्जुन आहे तो आता सायलीने ते लेटर वाचल्याच्या नंतर सायली त्याच्यासोबत कशा पद्धतीने रिॲक्ट करेल हे सुद्धा पाहणं तेवढंच रंजक असणार आहे. तर अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज व्हॉइस या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत आणि अपडेटसोबत. तोपर्यंत पाहत राहा